लाडक्या बहिणीच्या खात्याला अनुक्रमे 3,000 व 4,500 रुपये जमा झाले असल्याच्या अनेक बातम्या प्रसिद्ध झालेल्या आहेत. नेमक्या ह्या बातम्या खऱ्या आहेत की खोट्या आहेत? आणि बऱ्याच बहिणींनी आपले या बातम्यांवर विश्वास ठेवून सकाळी सकाळी झोपेतून उठून आपले खाते ज्यावेळेस चेक केले तर त्यांना त्या खात्यामध्ये 12 रुपये 13 रुपयेच बॅलन्स दिसून आलं. काहींना मेसेज आले तर काही विशिष्ट बँकांमध्ये पैसे जमा झाले. नेमकी ही याबाबतची नेमकी वस्तुस्थिती काय आहे, सत्यता काय आहे, याबाबतची माहिती आपण पुढच्या एका मिनिटामध्ये घेणार आहोत. तेव्हा या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर हे सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण सत्य आणि वस्तुनिष्ठ माहिती देण्याचाच आम्ही या माध्यमातून प्रयत्न करत असतो. की संक्रांतीच्या दिवशी लाडक्या बहिणीच्या खात्याला डिसेंबर आणि जानेवारी महिन्याचे असे 2 हप्ते मिळून म्हणजे 18वा आणि 19वा हप्ता मिळून 3,000 रुपये जमा करणार अशी घोषणा सरकारने केली होती. ही बातमी सत्य आहे. दुसरीकडे विरोधकांनी किंवा जे काही राजकीय विरोधक आहेत तर त्यांनी सध्या महानगरपालिकेच्या निवडणुका सुरू आहेत आणि संक्रांतीच्या दिवशी जर तुम्ही 3,000 रुपये लाडक्या बहिणीच्या खात्याला जमा करत असाल तर हा आचारसंहितेचा भंग होतो. मतं मिळवण्यासाठी तुम्ही हे करत आहात आणि मतं मिळवण्यासाठीच हे सरकार सगळं काही करत आहे. तेव्हा मत कुणाला द्यायचं हे आपण ज्याचं त्यानं ठरवलं पाहिजे. परंतु भंग होतो किंवा नाही याबाबत आरोप केला जात असताना सरकारकडून पुन्हा त्यांच्या मंत्र्यांनी स्पष्ट केलं, सभेमध्ये सांगितलं की एखादी योजना जर पूर्वीचीच चालू असेल आणि त्या योजनेचा लाभ जर एखाद्या लाभार्थ्याला मिळत असेल तर तो आचारसंहितेचा भंग होत नाही. तो होतो नाही होतो हा नंतरचा प्रश्न आहे. मात्र निवडणुका डोळ्यासमोर ठेवून सरकार संक्रांतीच्या दिवशी या 2 महिन्याचे हप्ते लाडक्या बहिणीच्या खात्याला जमा करण्याची दाट शक्यता आहे. जमा झाले ह्या बातम्या सगळ्या खोट्या आहेत, ह्या धांदात खोट्या आहेत. आणि मग अशातच मग ते 3,000 जमा होणार की 4,500 जमा होणार याबद्दलही अनेकांच्या मनामध्ये संभ्रम आहे. तर सरकारकडून लाडक्या बहिणीला नोव्हेंबर, डिसेंबर आणि जानेवारी असे 3 महिन्याचे पैसे येणे बाकी आहे. आणि काही भैताड बेलने दररोजच बातम्या सोडत आहेत की आज लाडक्या बहिणीच्या खात्याला 3,000 जमा झाले, कोणी म्हणते 4,500 जमा झाले, 5 मिनिटापूर्वी पैसे जमा झाले. या सगळ्या खोट्या बातम्या आहेत. लाडक्या बहिणीला अजून कुठलेही पैसे जमा झालेले नाहीत. तर 17वा जो हप्ता आहे तर तो डिसेंबर 31 डिसेंबर रोजी दुपारी 3 वाजता नंतर अनेक बहिणीच्या खात्याला जमा व्हायला सुरुवात झाली. मात्र याच्यामध्ये 20-30% महिलांच्याच खात्याला हे पैसे जमा झाले. सरकारकडून दावा केला जात आहे की 1 कोटीपेक्षा जास्त महिलांच्या खात्याला हे पैसे जमा झालेले आहेत. मात्र हे सरकार खोटं बोलत आहे. असे कुठलेही पैसे जमा झालेले नाहीत. अनेक बहिणींनी आपले खाते चेक केले, मात्र त्यांच्या खात्यामध्ये कुठलंच असं बॅलन्स आढळून आलं नाही. आणि त्याच्यानंतर बऱ्याच बहिणीच्या मनामध्ये असा गैरसमज झाला की 31 डिसेंबरला KYCची मुदत संपलेली आहे, तर KYC न केल्यामुळे आपलं नाव या योजनेतून वगळलं असावं. बऱ्याच जणांनी KYCची पूर्तता केलेली आहे, मात्र त्यांच्या मनामध्ये पुन्हा संभ्रम निर्माण करून ठेवला की त्यांची KYC त्यांनी चुकीच्या पद्धतीने केली. त्याच्यात चुकीचं वगैरे काहीच नव्हतं, कारण KYC ही पडताळणीसाठी त्यांना करायची होती की पुरुष आहे की स्त्री आहे. मात्र सरकारनं ही फक्त एक खोट्या प्रकारची एक प्रक्रिया राबवलेली आहे की हे विरोधकांनाही सुचत नाही की या KYCच्या माध्यमातून सरकारनं नेमकं काय साध्य केलं, की सरकारनं ही KYCची प्रक्रिया कशासाठी राबवली होती नेमकी, की 15,000 पेक्षा अधिक लाभार्थ्यांनी, पुरुष लाभार्थ्यांनी या योजनेचा लाभ घेतला. त्याच्यात काही सरकारी कर्मचारी होते. हा सरकारच्या यंत्रणेचा दोष होता. त्याच्यामध्ये लाभार्थ्याचा कुठलाही दोष नाही. मात्र स्वतःचं पाप दुसऱ्याच्या माथी ढकलायची ही सरकारची नेहमीची सवय आहे. आणि त्या माध्यमातून सरकारने फक्त काय केलं की KYC प्रक्रिया राबवत असताना महिलेला लाभार्थीचं आधार कार्ड घेतलं, आधार कार्डवर त्याचा OTP घेतला. म्हणजे याच्यातून फक्त एकच गोष्ट सिद्ध झाली की आधारला मोबाईल नंबर लिंक आहे किंवा नाही. बाकी कुठल्याच गोष्टीची पडताळणी झालेली नाही. कारण आधार कार्ड ज्यावेळेस घेतलं होतं तर लाभार्थ्यांनी ज्यावेळेस सुरुवातीला फॉर्म भरले नारी शक्ती पोर्टलवर किंवा लाडक्या बहिणीच्या पोर्टलवर फॉर्म भरले, तर त्यावेळेस त्या ॲप्लिकेशनमध्ये किंवा पोर्टलवर नोंदणी करत असताना त्यांनी आधार कार्ड दिलं, पॅन कार्ड दिलं, त्या स्वतःच्या बँक खात्याचं नंबर पण दिला आणि त्यांनी त्यांची माहिती भरली. त्यावेळेस त्यांनी त्यांचं जेंडर सिलेक्ट केलं होतं. जेंडरचं ऑप्शन सरकारने ठेवलं होतं की हाईड केलं होतं ते सरकारलाच माहीत. परंतु हे सगळं केलेलं असताना तरीही 15,000पेक्षा अधिक बोगस लाभार्थी निघतात. तर हा सरकारचा दोष आहे. सरकारच्या मंत्र्यांनी याची नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा दिला पाहिजेत. मात्र हे मंत्री राजीनामा देणार नाहीत, कारण त्याच्यासाठी खूप गळ्यालोक पाणी यावं लागतं, खूप दांगडो करावं लागतं, रस्त्यावर उतरावं लागतं. तेव्हा कुठं एखादा कोडगा मंत्री राजीनामा देतो. याची अनेकदा आपण उदाहरणं पाहिलेली आहेत. आणि अशा स्थितीमध्ये डिसेंबर आणि जानेवारी हा 3,000 रुपयाचा हप्ता मिळणार असं सरकारकडून जाहीर करण्यात आलं की सरकारच्या मते नोव्हेंबरचा हप्ता हा सगळ्या बहिणींना मिळालेला आहे. मात्र अजून जवळपास 80% बहिणांना
हा हप्ता मिळालेला नाही, ही वास्तविकता आहे. मग आता अशा स्थितीमध्ये सरकारकडून लाडक्या बहिणींना नोव्हेंबर, डिसेंबर आणि जानेवारीचे 4,500 रुपये घेणे आहेत. तर अशा स्थितीमध्ये ज्यांना हप्ताच मिळाला नाही, तर त्यांना सरकारनं इमानदारीनं त्यांची इमानदारी जाग्यावर ठेवून 4,500 रुपये दिले पाहिजे. ज्यांना डिसेंबर आणि जानेवारीचा मिळणं बाकी आहे, तर त्यांना 3,000 रुपये दिले पाहिजे. बाकी मतदान